कसं हे अचीव्ह कसं करायचं? आता बऱ्यापैकी आता आपण स्केलिंग जे तुम्ही बोलताय किंवा हे जे मॅनेज आपण म्हणतो बिझनेसला मॅनेज करणं, यासाठी काय फॅक्टर्स आहेत किंवा काय गोष्टी हे बिझनेसला मॅनेज करायला हेल्प करतात? सर्वात पहिले तर लर्निंग. ओके. लास्ट प्रश्नाला जर धरून म्हटलं, की एखादा आता नवीनच उतरतायत मार्केटमध्ये, त्यांना माहीतच नाहीये. जनरेशनमध्ये आधी कोणी बिझनेस केलेला नाहीये. वर्किंग क्लासमधून आता बिझनेसकडे ते अग्रेसर होतायत. तर सर्वात महत्त्वाचा पार्ट इथे येतो तो म्हणजे शिकणं, ओके. की बिझनेस कसा केला जातो? बिझनेसचे फॅक्टर्स काय असतात? सेल्स काय असतं? मार्केटिंग काय असतं? असं आणि स्टेजेस असतात प्रत्येक बिझनेसचे. आता ज्यावेळेस मी सुरुवात करतो, सुरुवातमध्ये प्रत्येकाचा स्ट्रगल पिरियड असतो. स्ट्रगल पिरियडमध्ये तुमची प्रायोरिटी काय असते? तर मला सर्वात जास्तीत जास्त आता क्लायंट्स हवेत इमिजिएटली. इमिजिएट ऑर्डर्स, इमिजिएट क्लायंट्स, इमिजिएट प्रोजेक्ट मला रिक्वायर्ड आहेत. तर ती तुमची स्टेज असते, स्ट्रगलची स्टेज असते. स्ट्रगलनंतर तुम्ही सर्व्हायव्हलवरती येतात. 3-4 क्लायंट्स आहेत, 3-4 रेग्युलर कस्टमर्स आहेत, असं 10-15 स्टुडंट्स आहेत किंवा 25-30 ऑर्डर्स आहेत महिन्याच्या आणि सर्व्हाइव्ह होतोय मी. माझ्याकडे रोटेशन चालली आहे बिझनेसची. एवढं येतंय, एवढं जातंय, एवढं येतंय, एवढं जातंय आणि ॲटलीस्ट माझा बिझनेस जो आहे तो व्हेंटिलेटरवरती नाहीये, तो त्याचा त्याचा श्वास घेतोय बाबा. बरोबर. खरं. राइट? खर्च निघतोय आणि चालू आहे, सुरू आहे. सो ही सेकंड स्टेज असते. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.